रघु. लवकर. अरे दे. मी नाही देणार. अरे मी नाही देणार. अरे दे ना. अरे तो गाडा गाडा खेळतोय तर आपण काय खेळायचंय? अरे तो गाडा आहे ना त्याची संगती आपण बी खेळू. होय खरंय. पण खेळायचं काय? गोरक्ष बी आला ना अजून खेळायला. तेच की. अरे आपण बैल बनवू, गाडीवान बनवू आणि खेळू. डोकं चांगलं चालतंय तुझं आज. हे रघु इकडे ये. काय हाय? अरे ही तुझी बैलगाडी आहे ना त्याची संगती आम्ही बी खेळतो. हा कसं खेळणार? गाडी तर एकच आहे. मातीची बैल करू आणि गाडी बांध करू. वय 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 खेळू. माझ्या गाडीला बैल बी वाटतात आणि गाडीवान बी होईल. पण तयार कसं करणार? नाही बाबा गोविंद कर. अरे मला वाटलं गोपी करेल. नाही मला बाबा त्यातलं काही येत बी नाही. जर आपल्याला येत नसेल तर गोरक्षाला तर येत असेलच की. वय 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 त्याला बोलू. काय भूतचा आवाज का काय? अरे नाही रे पाखराचा आवाज आहे तो भूताचा नाही. खरं ना वा? नाही तर भूतच असेल. नाही चला आपण गोरक्षला बोलवू. थांबा थांबा. अगोदर माती आणून ठेवू मग गोरक्षला जाऊ बोलवाया. वय चला. वय वय गोरक्ष नग त्याला नग हाक माराय. बरोबर बोलते. तो मंत्र म्हणतोय ना वा? मी काय म्हणतो मी एकदा हाक मारू का त्याला? बघू काय बोलते. बघ गोरक्ष ए गोरक्ष. काय झाले आहे? तुम्ही परत का आले आहात? आम्ही खेळतोय. तू खेळायला येतो का? मला माझ्या गुरूंनी जो मंत्र दिला आहे त्याचा मला अभ्यास करायचा आहे. अरे आम्ही बैलगाडा खेळतोय. आम्हाला बैल आणि गाडीवान करता येईना की. मग मी काय करू? अरे आमसने आलं असतं तर आम्ही इकडे आलो असतो का? अरे गोरक्ष माती आहे पाणी आहे. चिखलातून तू बनवून दाखवलं तर? परंतु मी माझ्या गुरूंची अनुमती घेतलेली नाही. अरे तू खेळायला येऊ नका. पाहिजे तर आम्हाला गाडी बनवून दे. ये माघारी. अरे आम्ही एवढं बोलतोय तर चल की. बरं तुम्ही माझ्या मंत्र साधनेत खंड पाडला परंतु तरीही मी येतो.
आज सगळे ग्रह, नक्षत्र, चंद्र, सूर्य अशा स्थितीत आहेत की जसे आधी कधीही घडले नव्हते. सगळ्या सृष्टी चैतन्याची एक चाहूल जाणवते आहे. प्रत्यक्ष नारायण प्रतिरूप घेण्यासाठी सज्ज आहे. नाथ परंपरेमध्ये मच्छिंद्र आणि गोरक्ष नंतर एक अत्यंत दिव्य नाथांचा जन्म होणार आहे. ही अद्भुत घटना कशी घडते आहे हे पाहण्याचे मलाही औत्सुक्य आहे. आई, एवढा उपवास केलास, जप अनुष्ठान केलं, पण आपल्याला नैवेद्य दाखवायला मिळाला का? तर नाही. अगं तसं नाही म्हणे. नाग रूपात त्यांनी दर्शन दिलंय आपल्याला. तुझ्या बघ लक्षात आलं नाही ते. अगं पण असं कसं? याआधी तर कधी देवघरात नाग दिसला नाही. अगं आता एवढा कडक अनुष्ठान जप कधी केलाच नव्हता ग. पण पोरा बाळांसाठी घरासाठी समजा करायला लागतंय बघ. तू एवढं सगळं करते घरादारासाठी, पण त्याचं कुणाला काय आहे का? घरात पाळणा लवकर हलावा ना म्हणून सगळे माझे कष्ट चाललेत बघे. आई, तुम्ही म्हणताय ते खरंही असेल, पण आपल्या दारातून ते बालयोगींना आपण विनमुख पाठवलं, त्यामुळे देवघरात नागदेव दिसले. ऐकलं काय? म्हणजे आपण खोटे. मलाही तसंच वाटतंय की आपल्या हातून काहीतरी मोठं पातक घडलंय. किती ऐकशील आता वहिनीचं? एवढं देवाचं करून आम्ही पापी का? वंस, ह्याच्यावर वाद नको आता. मला तरी आता एवढंच वाटतंय की आता तरी आपण त्यांना भिक्षानं पोहोचवावे का? खेळायची जागा. इथं आम्ही रोज खेळतोय. हे बघतो बैलगाडा आम्ही आणला आहे. कसा आहे? अति सुंदर, खऱ्यासारखाच दिसतो आहे. अरे गोरक्ष, बैल आम्ही कशी बशी बनवू, पण बैलगाडी चालवणारं गाडीवन कसं बनवायचं आम्हाला समजेनाच. अरे या गोविंदनं चिखलातनं गाडीवान बनवला होता. तू गाडीवान आहे की कावळा आहे हे समजत ना. थांबा, तवा तू तयार कर की. होय होय. तुम्हाला कसं गाडीवान हवा? म्हणजे काय कापड घातले असतील, धोतर घातले असतील असं. जा, आता चांगली माती चाळून घेऊन या. आता दम्या. अरे गोरक्ष, तू कवदर ना आवाज येतोय बघ. मला तर असं वाटतं की भूत आहे. भूत भूत. मला लय भीती वाटते. मी असताना तुम्ही त्या भूताला का घाबरताय?
माझ्या हातातले हे त्रिशूळ बघताय ना? जा, चाललेली माती घेऊन या. वय वय, चल रे गोपी, चल चल. नाही तर एक काम करतो, हे पकड, हे पकड. नाही, इकडे ठेव की. अरे नाही तर. वा वा, लय छान आहे. आमची विभाग हे बघ गोरक्षे, 2 वेळेला तयार पण झाली. पण अजून तुझा गाडीवान तयार नाही झाला वय. हा काही साधा गाडीवान नाही, मी तयार करतोय. अरे गाडीवानासारखा गाडीवान, त्यात काही वेगळं. तेच की, तुम्ही तिकडे जाऊन बसा. तुम्हाला गाडीवान पाहिजे आहे ना? होय 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 होय.
अरे गोरक्ष, हे काय आहे? मलाही ठाऊक नाही. अरे यो भूत आहे, भूत. होय, भूत आहे, भूत. अरे भूत आहे. पळ, पळ, पळ. गोरक्ष, तुम्ही पळ. संजीवनी